श्री विठ्ठल सुप्रभात. जरा लेटच झालो बरं का. सकाळी लवकर उठायचं होतं 4 वाजता, पण काल एवढं थकलो एडिटिंग वगैरे करता करता खूप उशीर झाला, त्याच्यामुळे डोळेच उघडले नाही. आता वाजले किती? 5:45. खूपच लेट झालो. आता जातो नदीला आंघोळीला, नाहीतर मग इथंच बघू आता जसं होईल तसं आंघोळ करायची. नदीला गेलं तर नदीला नेईल, नाहीतर मग इथंच आंघोळ करेल आणि नंतर तुम्हाला आता डायरेक्ट रेडी बिडी झाल्यावर तयार झाल्यावर तुम्हाला मी भेटेल. आता आमचे महाराज आंघोळ करून आलेले आहेत. रामकृष्ण रे. आम्हीच राहिलो होतो, आम्ही चाललो आंघोळीला. आंघोळीला जाऊन येतो आणि रेडी झाल्यानंतर तुमच्याशी आता डायरेक्ट दिंडीत भेटतो. मस्त. चला. रामकृष्ण रे. श्री विठ्ठल. आताच आम्ही तयार झालो मस्तपैकी. आपला नंबर यायला उशीर होणार आहे, तरी त्याच्या अगोदर माझ्या दीपक महाराजांनी, आमच्या मित्रांनी आमच्या वळकटीवर आमचं नाव लिहिलं आहे. ते नाव तुम्हाला दाखवलं. तुम्ही दाखवा जरा कसं नाव लिहिलं आहे. हरिभक्त पारायण विशाल पाटील यात्री एक्सप्रेस यूट्यूब चॅनल आहे त्यांचा. त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही आणि बेल वाजवायला विसरू नका. चला. तर निघतो. अरे सरकतंय. तुलाच बस. श्री विठ्ठल. आज आपला पहिला दिवस, बरोबर का नाही? आज ज्ञानोबा आहे आपले निघाले. आणि तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे का आमची कोण माहिती आहे का तुला? काजू बदामवाली आहे. तिने आम्हाला हमेशा काजू बदाम खायला दिले, वटींशी काढून काढून काजू बदाम खायला दिले. अशी आमची आई एका आई. कधी वारकऱ्यांवरून लय निष्ठा, लय प्रेम. आम्ही पोरं कोणी दिसतो, पोरांदो थांबा पोरांदो, काय हे काजू घे बदाम घे, काही नाही, म्हणजे दक्षिणा तरी आम्हाला देणारच. आणि त्यांचा फोटो आज बघा कसा लागलाय आळंदीमध्ये. आणि त्यांचे नाथसून इथं उभी आहे आईंच्या फोटो खाली. नाथसून ना बाबा, फोटो कसा आहे? एकच नंबर का? हा बाबा खुश. बाबा 32 दाखवून असतंय आईचा फोटो बघून. आळंदीमध्ये लागले फोटो. आळंदीमध्ये. श्री विठ्ठल. श्री विठ्ठल. चला तर पंढरपूरला जायचं का? आपले श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा वारकरी मंडळ कोपरखेरणे, आपल्या आदित्यवार बाबांच्या कृपेने आपण सर्व वारकरी मंडळी, सध्या महिला मंडळ वारकरी मागे थांबलेत ना, सध्या आपली महिला मंडळ सगळे सुसज्ज झालेले आहेत वारीला जाण्यासाठी. तरी आपण कसं जायला पाहिजे वारीला? नाचत खेळत वागत. भांडणं करायचं जायचं का थोडंसं? ओके. तर आपण सर्व चाललेत कुठं आता? अजिबात रागवायचं नाही. रागवलं तर काय लावडू जावं तोंडात टाकायचा. असून द्या. तरी अशा प्रकारे आपण सर्व आता नंबरला जाणार आहोत लागायला. आपला नंबर येणारच आहे, तरी सगळ्यांनी तुर्त तयारी करा आणि घाई करा. चला. आपल्या दिंडीच्या सेवेसाठी जी गाडी आहे ते आमचे ऋषिकेश ठाकूर, त्यांचे वडील नरेश ठाकूर यांच्याकडून दिंडीच्या गाडीसाठी आपली सोय, भाजीपाला आणणे वगैरे भरपूर काही कामं या गाडीने होत असतात. तरी धन्यवाद तुमचं का तुम्ही दिंडीसाठी ही गाडीची सेवा दिली. अजून आपली काही गोष्ट आहे ती म्हणजे सगळ्यात मोठी, म्हणजे ज्याच्यात आपला सर्व सामान जातो तो म्हणजे आपला टराक. हा आहे आपला टराक. हा. आणि आपले मालक दाखवतो नाव कशाला हो. आणि आपलं मालक आहे टराकचं दादा पवार. दादा पवार, खूप छान तुमची सेवा असते आणि सेवेकरी सगळी. हा. ही सगळी सेवेकरी मंडळी आहेत. हे जर सेवेकरी नसते तर आम्ही चालणार नाही.
यांच्याशिवाय आमचा काहीच पान हलू शकत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमट्या. आणि आमचे नवीन मेंबर. तुमचं नाव काय हो? जितेश. ए तुमचं नाव काय हो? तुम्हारा नाम क्या? भीमसिंग. भीमसिंग भंडारी. तर अशा प्रकारे ही सर्व मंडळी आपली कामं करत असतात आणि त्यांच्याचमुळं आपण वारीला निर्भीतपणाने चालतो. त्याला श्री विठ्ठल बघा. अशा प्रकारे आता नंबरला दिंड्या लागतात एक एक. आजचा दिवस सोयीचा नसतो. कोणी दिंड्या पुढं असतं, कोणी दिंड्या मागं, कोणी माऊलीच्या पालावर दिंड्या लावायला येतो, कोणी असं इथं बसतं. अजून काय नंबर व्यवस्थित लागलेला नाही आहे. आता काय नंबर चालू आहे? 111 नंबर बघा. मगाशी तुम्हाला सांगितलं त्या टायमाला भरपूर वेळ झाला. पुढे गेला नंबर. हां 111 नंबर. आणखीन आता आमचा नंबर यायला भरपूर वेळ आहे. आमचा नंबर आहे 188. आणि तत्पूर्वी बघा सोहळा कसा भरलाय, कशा दिंड्या चालतात रांगेत. अरे बापरे बापरे बाप. हे काय झालं? पावसाने हजेरी लावली. अजून आमचा नंबरच नाही आला तरी सुद्धा पावसाने हजेरी लावली. काय म्हणता ऋषिकेश महाराज? आपला नंबर नाही आला, अजून पावसाने हजेरी लावली. लगेच सगळी धावपळ चालू झाली पावसामुळं. सगळे बसलेले सगळे उठले, रेनकोट घालायला लागले. तर चला आता शेवटी आपला नंबर आलेला आहे. काय झाला नंबर आपला? तो इथं येते आपला नंबर. हे बघ इथं मध्ये येतं ते पुढे गेला हरवला. आपला 188 नंबर. आपला नंबर आलेला आहे. तरी आता आपल्याला उठावं लागेल. चला उठायचं का? चला 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 माऊली. आपला नंबर आला तर नंबर पकडतो आणि भजन करतो. मध्ये मध्ये तुमच्याशी बोलून आता थोडं. चला श्री विठ्ठल. आपले प्रसिद्ध गायक. आता त्यांच्यानी नाही ओळख, आता ओळख आहे चैतन्य देवडे. त्यांचे वडील आदरणीय देवडे मामा खूप उत्कृष्ट असे गायक आहेत, संगीत विशारद. यांचा आवाज आता आपण ऐकूच. पण तत्पूर्वी आपण लय वर्षापासून आपल्या दिंडीत येता. आमच्या अगोदरपासून, मी येण्याच्या अगोदरपासून तुम्ही दिंडीत चालताय आपल्या. 20 वर्ष ना. फार मोठी सेवा आहे. आणि चैतन्य आपला खूप मोठा होत चालला आता आणि आणखीन मोठा व्हावा अशी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. चैतन्य माऊली. चला आणि अशा प्रकारे आपली दिंडी नंबरला लागलेली आहे. आता आपण दिंडीत जाऊ. भजन चालू आहे. इंद्रायणी बघा कशी तुडुंब भरलेली आहे. कसं वाटतं पाऊस? गार डोंगराची हवा न बाईला वाजू नको. आपले सर्व भिवंडीचे मंडळी, पडघ्याचे आमचे बाबा ज्ञानेश्वर पारधी हे आपल्या दिंडीला भेट देण्यासाठी आलेले आहेत. श्री विठ्ठल. तुळसाबाई बदललेले आहेत.
चंद्रभागा खूप सुंदर खूप छान विठ्ठल रुक्मिणी सेवा वारकरी मंडळामध्ये आपल्या दिंडीत हा छोटा बाळ आपल्या इथे सेवा करायला आलेला आहे. बाळाचं नाव काय? बॉबी. बॉबी नाव आहे बाळाचं बरं का. काय नाव तुझं? बॉबी. बरं बाळ. श्री विठ्ठल आताच आपली दिंडी विसाव्याला आलेली आहे. आजच्या पहिल्या दिवसाचा पहिला विसावा. तर कुठं आहे? खूप महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे खाली आपल्या गेल्या तर धाकट्या पादुका त्या तुम्हाला मी दाखवल्या नाही, माझ्याकडून चुकी झाली. पण जसं वरती आम्ही विसाव्याला आलो, आमचा विसावा एकदम थोरल्या पादुकांजवळ असतो. माऊलींचा थोरल्या पादुकांचं मंदिर भव्य दिव्य असं थोरल्या पादुकांचं मंदिर आहे. पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर असं मंदिर आहे. कधी आले तर नक्कीच या मंदिराला तुम्ही भेट द्या, तुमचा मन प्रसन्न होईल. विठ्ठल रुक्मिणी सेवा वारकरी मंडळातर्फे सर्वांना वारकऱ्यांना वडापावची सेवा केलेली आहे. चला श्री विठ्ठल. आता आपली दिंडी निघालेली आहे. विसावा झालेला आहे. आता आपल्याला पुढं जायचंय. पुढं श्री विठ्ठल. चला तर आपला दुपारचा जेवणाचा ठिकाण आलेला आहे. कुठे आपण काय इकडे पुढा वाळा येतो का जेवायला? अरे चला रे. पंढरपूरला येतं का? ए पोरा येऊ. पंढरपूरला येतं का? मग चला चला चल ना. तरी आलेला आहे आपला दुपारचा विसावा. जय 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 विठो बार घुमाई. वा वा वा. या दादा पुढे या. जय विठो बार घुमाई. श्री विठ्ठल. श्री विठ्ठल. वा. आपल्या दारात दिंडी आली, आपल्या घरात दिंडी आली. आपल्याला कसं वाटते? फार छान वाटते. फार छान वाटते ना. आम्हालाही यायला पाहिजे होतं, स्वागत झाला पाहिजे. गर्दीमुळे उशीर झाला. माऊलीची वारी आली, विठोबाची वारी आली.
बरं कसं वाटतंय आम्ही आल्यावर इथं? खूप छान वाटलं. ओरिजिनल बीचवर जायचा खूप छान वाटलं. खरंच का? तुम्हाला तोरणावर दुःख दिसतंय तुमच्या? नाही ना? आई तुम्हाला कसं वाटतं आम्ही येतो इथं? छान वाटलं, सगळं विसरायला होतं हो ना? शहरातलं. आणि कधी काय तिची ओढ असते की इथे जास्त आणखीन प्रकर्षाने जाणवते. वा. आणि म्हणजे भक्तीचा महापूर कसा आहे, त्याचं काय सामर्थ्य आहे आणि का 700 वर्ष 800 वर्ष लाखो वर्ष ही वा, वा, वा. टिकणार आहे परंपरा, त्याचं काय महत्त्व आहे हे सहभागी झाल्याशिवाय कळत नाही. तो थोडा का होईना सहभाग आम्ही इथे घेतो, म्हणजे अगदी क्षणभरच घेतो तो, वा. पण मिळतो आम्हाला तो आनंद. खूप धन्यवाद. हा. हरे राम दादा जेवण वाढतं, हे बघा. हरे कृष्ण. तर आता आम्ही मंडळी जरा वेळ विश्रांती करतो. विश्रांती केल्यानंतर परत आपला प्रवास चालू होणार आहे. एक अवघ्या 15 मिनिटातच पोचणार. तेव्हा पोचणार, तोपर्यंत आपल्या दिंडीचा आनंद घेऊ. आता हरिपाठ चालू होईल. मग हरिपाठ चालू झाल्यानंतर मस्तपैकी भजनामध्ये काही वाटत नाही. अरे बघताच काय, सामील व्हा. चला आपण जिथं चाललो आहोत ते मुळा मुठा बांधारा ही नदी आहे. मुळा मुठा नदी पहा किती मोठा पात्र आहे नदीचा. आणि याच्या वरून आपण चाललो आहोत आणि वरून इथून मोनोरेन चाललेली आहे. हा बघा बांधारा. याने या ठिकाणी गेली 25 वर्ष 24 वर्ष हा 25वा वर्ष आहे आणि त्यांचा हा ग्रुप सर्व तरुण मंडळ नाही का या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी चांगली अशी सुंदर सेवा करतात आणि राहण्याची व्यवस्था करतात. चहा पाणी स्वयंपाक सर्व तयार आहे. आपण या ठिकाणी लगेच आपला आपला विस्तारा घेऊन दरवर्षीप्रमाणे ज्या मंडळामध्ये राहतो त्या ठिकाणी जायचं. सर्व मंदिराचे दरवाजे खुले केलेले आहेत बरं का, कुठेही जागा कमी पडणार नाही. आपण इथून सरळ ट्रकवर जायचं आहे. आपला वळकडी टाकल्यानंतर जेवणाला जायचं. उज्ज्वला ताई कोठे यांच्याकडे दरवर्षीप्रमाणे आपल्याला जेवणाला जायचं आहे, याची सर्वांनी नोंद घ्या. देव तुकाराम जय विठ्ठल. आता आपण पहिल्या दिवसाला आळंदीवरून निघालो आणि पुण्याला आपण पोचलो आहोत. पुण्याला म्हणजे ताडीवाला रोड इकडे आपण पोचलो आणि आजच्या दिवसाचा प्रवास एकदम सुखरूप झालेला आहे आमचा. खूप आनंदाने नाचत गायत आम्ही सगळे वारकरी इथं आलो. काय रवीदादा आपण मस्त एकदम मजा आली का ना आज? भरपूर मजा आली. मस्त मजेत आलो आपण. आणि आता मला वाटतं इथंच तुम्हाला आता शेवटचा निरोप आजच्या दिवसाचा तुमच्याकडून इथं घेतो. आता मला ते वाटतं शक्यतो तुम्हाला मी उद्या नाही सॉरी परवा, आणि ती उद्या इथंच आराम आहे आपला. आणि परवा आपण सासवडचा आपला प्रवास असेल परवा दिवशी. तर मी तुम्हाला आता परवाच भेटेल. तत्पूर्वी आमचे ट्रक बघा कसे वारकरी ट्रकमधून सामान काढतात, कसे ट्रक म्हणून. हे लोक बेंच घेऊन आले बसायला स्वतःला बाकडे. बाकी वारकरी बघा आता इथं वळकड्या काढल्या जातील आणि ज्याचा तो असं वळकटी घेऊन जाईल. गाडीतले शेवेकरी मंडळी आणि वारकरी सगळी वाट पाहत आहेत का आत्ता आमचे वळकडे येतील आणि आत्ता आम्ही घेऊन आत्ता आम्ही जाऊ. चला हा माहोल रोजचा आहे. रोज तुम्हाला हा माहोल आम्ही दाखवू. पण तत्पूर्वी एक गोष्ट मात्र विसरू नका. ती गोष्ट काय विसरू नका? लाईक शेअर सबस्क्राईब. घंटी वाजवा बोल. घंटी वाजवा. हां ही गोष्ट विसरू नका. चला
रामकृष्ण हरी आणि श्री विठ्ठल.